तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार मूळ पक्षावरती दावा करणार नाहीत असं सूत्रांच्या हवाल्यानं माहिती मिळते। तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार एनसीपी मध्ये विलीन होणार असं सूत्रांच्या हवाल्यानं माहिती मिळते। माफ करा, एनसीपी मध्ये विलीन होतील आणि या पक्षात विलीन होऊ नये खासदार एनडीएला समर्थन देतील असं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। एनसीपी हा आसाम, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यामध्ये सक्रिय पक्ष आहे। तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाकडे 22 खासदार असल्याची चर्चा आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी अपडेट देतात। शिवाजी, नेमकं काय घडतंय तृणमूलच्या गोटात आणि आता एनसीपीची चर्चा सुरू झालेली आहे? एकंदरीत जर पाहिलं गेलं तर नुकतीच तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदार काकोली घोष यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी जी नवीन माहिती दिली त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यासोबत 20 खासदार आहेत जे तृणमूल काँग्रेसची याच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे खासदारांच्या सह्याचं पत्र जे आहे ओम बिर्ला यांना दिलेलं आहे आणि त्यांना बसण्याची व्यवस्था जी लोकसभेत आहे ती वेगळी करण्याची मागणी केलेली आहे। एक हा मुद्दा आहे। दुसरं त्यांचा असा दावा आहे की त्यांच्यासोबत 2/3 आमदार आहेत आणि आम्ही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मर्ज होतोय, विलिनीकरण करतोय नॅशनल सिटीझन पार्टीमध्ये आणि ही साधारणपणे 3 राज्यामध्ये पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये ते विलिनिंग करतात। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर जो पाढा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना आहोत, आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत असा सांगण्याचा जो प्रयत्न होता तो या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावरती ममता बॅनर्जी यांच्या नावावरती निवडून आलेले हे आमदार आता जनमताचा कौल नाकारून एका दुसऱ्या पक्षामध्ये नॅशनल सिटीझन पार्टीमध्ये विलीन होत आहेत। सत्ता गेल्यानंतर पराभूत झाल्यानंतर अचानक त्यांना उपरती आलेली आहे आणि ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी कसे चुकीचे आहेत, कसे वाईट आहेत हे अचानक त्यांना आठवलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर अनेक गोष्टींचा दबाव यांच्यावरती आहे का असं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दुसरीकडे भूपेंद्र यादव हे केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे प्रभारी आहेत पश्चिम बंगालचे, त्यांना घेतल्यानंतर नॅशनल सिटीझन पार्टीमध्ये मर्ज होण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतलेला आहे। या सगळ्या दृष्टिकोनातून नक्की तृणमूल काँग्रेसमध्ये हा मोठा झटका आहे ममता बॅनर्जी यांना। मात्र जनमताचा कौलाचा अनादर या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सत्तेला भुकेलेले हे आमदार खासदार सध्या सत्तेकडे वाटचाल करताना पाहायला मिळत आहे। शिवाजी, धन्यवाद या माहितीबद्दल।